आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपनं केलं तर अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लव जिहाद कसं? एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो। राज ठाकरेंच्या युतीसोबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीतील काही घटक प्रमुख पक्षांशी एकत्र चर्चा सुरू। कुठे कुणासोबत लढायचं या संदर्भात सविस्तर बैठका। संजय राऊतांचं वक्तव्य। गौतम अदानीला मुंबई विकतायत। अदानी फडणवीसांना 25% दलाली देतात। फडणवीस मिशनवरचे नाही तर कमिशनवरचे मुख्यमंत्री। संजय राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीस मॅन ऑन मिशन तर राऊत मॅन ऑफ कमिशन। राऊतांनी अलिबागमध्ये 10 प्लॉट कसे खरेदी केले याचा आमच्याकडे सातबारा। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही? चंद्रकांत पाटलांचा डीसीपीला फोन। डीसीपीला सूचना देतानाचा चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। कार रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। मतदारसंघातील गुंड पळाला, त्याच्या अटकेसाठी कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। अपघातग्रस्त गाडीला गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही। आमदार रोहित पवारांचा मंत्री चंद्रकांत पाटलांना टोला। अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस। अपघाताचे सर्व सीसीटीव्ही फुटेज द्या। गौतमी पाटीलला अटक करा। जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याचं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय। मुंडे बंधू भगिनी राजकीय तेढ निर्माण करतायत। ओबीसी आरक्षणावरून करुणा मुंडेंचा निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर तर आज अमित शहांचा अहिल्यानगरमध्ये मुक्काम तर उद्या सकाळी साई दर्शनानं त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत जय्यत तयारी।